हॅलो मैत्रिणींनो. आज थोडं मनापासून बोलायचं आहे. हा टॉपिक थोडा संवेदनशील आहे, पण खूप जणी मनात ठेवून जगत असतात. कधी असा विचार येतो का? तो आधीसारखा राहिलेला नाही, पण नेमकं काय बदललंय ते कळत नाही. मी तुम्हाला घाबरवायला नाही सांगत, पण क्लॅरिटी मिळणं खूप गरजेचं आहे. कारण कधीकधी आपण स्वतःलाच समजावत राहतो. मीच जास्त विचार करतेय आणि तिथेच कन्फ्युजन सुरू होतं. एक छोटी गोष्ट सांगतो. स्वाती आणि तिचा नवरा सगळं ठीक चालू होतं. काही महिन्यांपासून तिला जाणवायला लागलं की तो आधीसारखा बोलत नाही. आधी दिवसातल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायचा, आता बेसिक बोलणंही कमी झालं. ती विचारायची तर तो म्हणायचा, काही नाही, कामाचा ताण आहे. आणि स्वाती स्वतःलाच सांगायची, हो ठीक आहे, मीच जास्त विचार करतेय. पण बदल इथेच थांबला नाही. फोनवर जास्त वेळ घालवणं, मेसेजेस पटकन हाईड करणं, काही वेळा रिझन नसताना चिडचिड करणं आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिच्याशी असलेला कनेक्ट हळूहळू कमी होणं. आता इथे एक गोष्ट समजून घ्या. हे सगळं दिसलं म्हणजे 100% काहीतरी चुकीचंच चालू आहे असं नाही. कधीकधी कामाचा ताण, पर्सनल प्रेशर, मूड हेही कारण असू शकतं. पण जर हे बदल सतत दिसत असतील, पॅटर्न रिपीट होत असेल, तर ते इग्नोर करणं योग्य नाही. तुम्ही काही गोष्टी शांतपणे ऑब्झर्व्ह करा. आधी तो तुम्हाला स्वतःहून कॉल किंवा मेसेज करायचा का आणि आता नाही का? आधी तुमच्याशी बोलायला वेळ काढायचा आणि आता टाळतोय का? फोनबद्दल अचानक सिक्रेसी वाढली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतून जाणवतंय का की काहीतरी वेगळं आहे? पण इथे सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे? आपण थेट कन्क्लुजन काढतो किंवा उलट पूर्ण इग्नोर करतो. दोन्ही टोकं चुकीची आहेत. त्याऐवजी एक सिंपल गोष्ट करा. शांतपणे, आरोप न करता त्याच्याशी बोला. तू असं का करतोस? असं न विचारता, मला असं वाटतंय की आपल्यात काहीतरी बदल झालाय. आपण शांतपणे बोलू शकतो का? असं बोला. टोन खूप महत्त्वाचा असतो. कारण अटॅक केला की समोरचा माणूस लगेच डिफेन्सिव्ह होतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ओव्हर थिंकिंग करून सिच्युएशन क्लिअर होत नाही. उलट जास्त गुंतागुंत होते. तुम्हाला जे दिसतंय ते ऑब्झर्व्ह करा, पण स्वतःला मेंटली थकवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची व्हॅल्यू विसरू नका. कोणतंही नातं असो, तुमचा सेल्फ रेस्पेक्ट सगळ्यात आधी येतो. कधीकधी आपण नातं टिकवण्यासाठी सगळं सहन करतो, पण आतून तुटत जातो. आणि ते कोणासाठीही योग्य नाही. क्लॅरिटी असणं हेच पीस देतं. शेवटी एकच सांगतो, शंका ठेवून जगण्यापेक्षा शांतपणे सत्य समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही काहीतरी असंच चालू आहे, तर स्वतःला दोष देऊ नका. शांतपणे बघा, समजा आणि योग्य पाऊल उचला. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. कलंदर कॅफेला सबस्क्राईब करायला विसरू नका.